आज मला एक छोटीशी क्यूट अशी ना डॉल सापडलेली होती। ती कशी सांगते पुढे। हाय फ्रेंड्स, मी प्रगती तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत करते। त्रिशूची दुपारची झोप झालेली होती तर तिचं मूड तर एकच नंबर होतं। ती पण छान खेळत होती। मी ना आज कपाट उचकायला घेतलेलं होतं आणि त्रिशू पण मला मदत करत होती। तर कपाट उचकता उचकता ही मला डॉल सापडली होती आणि ही डॉल ना त्रिशूच्या भावाने तिला राखीला गिफ्ट दिलेली होती। तेव्हापासून ती तसंच ठेवलेली होती आणि आज मला सापडली। इथे त्रिशू कामाला लागलेली होती। आता इथे ती काम करते की काम वाढवून ठेवते तुम्हीच सांगा। सगळे कपडे ना अशीच फेकत असते। तिचं मूड असलं तर सगळे उचलून ठेवते, नाही तर मग मलाच उचलावे लागतात। त्यानंतर संध्याकाळच्या टायमाला आम्ही निघालो होतो बाजारात जाण्यासाठी। बाजारात गेलो, भाजीपाला वगैरे घेतला आणि त्यानंतर घरी आलो। घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केलं आणि परत आम्ही निघालो होतो बड्डेला जाण्यासाठी। बड्डेला गेलो, तिकडे ना छान असं बड्डे सेलिब्रेशन वगैरे झालं। आज खूप दिवसांनी आम्ही रात्रीचं प्रवास केलेलो होतं। तेही जास्त लांब नाही, पण 10 किलोमीटर आम्ही गेलेलो होतो। तिकडून आल्यानंतर ना इथे आईस्क्रीम आणि डोश्याचं एकत्र स्टॉल होतं, पाणीपुरी पण होती। पण आम्ही इथं डोसा वगैरे घेतलं। माझी त्रिशू बघा ना किती छान बसलेली आहे। त्यानंतर आम्ही निघालो होतो घराच्या दिशेने। चला तर मग भेटू आपण अशाच दुसऱ्या ब्लॉगमध्ये। ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।